केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान योजनेच्या या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा वापरली जाते। यामुळे PM किसान योजनेतील तांत्रिक त्रुटी म्हणजे नमो सन्मान योजनेतील सुद्धा त्रुटी ठरत आहेत का? एका तांत्रिक चुकीमुळे शेतकरी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारच्या मतीपासून एकाच वेळी वंचित राहत आहेत। योजनेसाठी 1 फेब्रुवारी 2019 ही कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। या तारखेला 5 वर्षाहून अधिक काळ उलटून गेलेला आहे, तरी या अटीमध्ये बदल न केल्यामुळे 2019 नंतर 7/12 नाव चढलेले नवे शेतकरी आज या लाभापासून वंचित आहेत। अनेक कुटुंबाच्या वडिलांच्या हयातीत कायदेशीर वाटणीद्वारे जमीन मुलांच्या नावे होते। अशा प्रकरणात केवळ 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नावावर झाली म्हणून खऱ्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले जात आहे। खरेदी खत किंवा बक्षीस पत्राद्वारे जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ न मिळणे हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे। डिसेंबर 2025 पासून पोर्टल बंद असल्याचे सांगण्यात येत आहे। 2-2.5 वर्षापासून अर्ज करूनही शेतकऱ्याला जर मदत मिळत नसेल तर त्यांनी कोणाकडे पाहायचं? अध्यक्ष महोदय, कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले आणि कोणाचे अडकले याची यादी तालुका स्तरावर उपलब्ध नसते। यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। तो पात्र शेतकरी असले तर निश्चित प्रकारे त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा राज्याची योजना असू द्या किंवा केंद्राची योजना असू द्या हा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल। जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिलेले आहेत। साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून 39,000 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवांना दिले। त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती हे करणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे सदस्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे नोंद घेऊन त्यांच्यासमोर त्यांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतला जाईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर